अजून फक्त 2-3 दिवस मी बंगलोरमध्ये आहे आणि खरंच खूप वाईट वाटतंय, कारण या शहराने मला खूप प्रेम दिलं. माझ्या खूप छान-छान मैत्रिणी बनल्या, रिद्वीचे छान-छान फ्रेंड्स बनले आणि त्यासोबतच छोटीशी का असेना पण ॲज अ कंटेंट क्रिएटर म्हणून मला ओळख निर्माण करून दिली. आता रिद्वीचा आज लास्ट डे होता स्कूलमधनं. तिचं सगळं बोनाफाईड वगैरे ते आज मिळणार नाही असं बोलले, कारण ज्या दिवशी रिझल्ट असेल त्याच दिवशी मिळणार, कारण ऑलरेडी ती मिड टर्मला इकडे आली होती. पण आता नेक्स्ट ॲडमिशनसाठी हे सगळे डॉक्युमेंट्स लागतील, त्यामुळे खरंच खूप रिक्वेस्ट केली त्यांच्याकडे, पण त्यांनी काय ऐकलं नाही. पण आता सर्टिफिकेट मिळणार तेव्हा आम्ही इथे नसणार आहे, सो त्यासाठी काहीतरी वे आउट काढायला लागेल. आणि या वेळेला ना शिफ्टिंगसाठी खूप कमी टाइम मिळाला. अगदीच 10 दिवसात सगळं प्लॅनिंग झालं आणि आम्हाला 2-3 दिवसात आता निघायचंय. सो मला विचार केला होता की मी किचन वगैरे काही आवरणार नाही, पण त्याशिवाय पॉसिबलच नाहीये. म्हटलं चला आज फटाफट आवरून घेऊ. आणि इकडे रिद्वीने सगळे डब्बे पुन्हा खराब करून टाकले होते, ते सगळे पुन्हा पुसायला लागले. आणि गॅसचे रेट एवढे वाढलेले असताना सुद्धा मला एक डिसिजन घ्यायला लागतोय, कारण मी जस्ट सिलेंडर भरला होता आणि त्याचा 80 to 90% गॅस तसाच आहे. तो मला जसाचा तसा रिटर्न करायला लागतोय, कारण तो मी एजन्सी थ्रू घेतलेला नव्हता. इकडे लोकल शॉपमध्ये गॅस सिलेंडर मिळतात, तिकडनंच मी तो घेतला होता. सो मी जिकडे शिफ्ट होते तिकडे तो काहीही कामाचा नाहीये. सो रेग्युलेटर सहित मला पूर्ण सिलेंडर रिटर्न करायचा आहे. आणि आता मी कुठे चालले ना हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉग्समध्ये नक्की कळेल. त्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करून ठेवा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.